सर्वांना जय ज्योती, जय सावित्री। मी वैशाली ठाकूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र। आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे विचारांचा आणि कार्याचा प्रसार आमच्या व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून समाजापर्यंत सातत्याने करण्याचा सतत प्रयत्न करत आहोत। आज एक नवा विषय घेऊन आपल्यासमोर आले आहे। विषय आहे नवरात्र 9 साड्या। मैत्रिणींनो, आज अशीच कपाटाजवळ पहिल्या दिवसाची साडी काढण्यासाठी गेले आणि माझं लक्ष गेलं राष्ट्रमाता जिजाऊ आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांकडे आणि विचार आला, यांच्या साड्यांचा रंग कोणता असावा बरं? आणि लक्षात आलं की या महाविभूतींच्या कार्यांचा, या महानायकांच्या कार्यांचा रंग असा काही असावा की ज्याच्यामुळे फक्त आणि फक्त माणूसच नव्हे त्या तमाम सृष्टी वर्गातील प्रत्येक बाबीला त्यांचा फायदाच झालेला आहे। त्यांच्या साडीचा रंग लाल असावा, कारण लाल रंग हा ऊर्जा, शक्ती याचं प्रतीक आहे। अत्यंत पराक्रम, अत्यंत प्रसन्नता याचं ते प्रतीक आहे। आणि म्हणूनच उदासीनता दूर करणारे या समाजातले सर्व कार्य त्यांनी केले आणि या समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा यांनी प्रयत्न केला। हा, निळा रंग असू शकतो त्यांच्या साड्यांचा, निळा रंग असेल त्यांच्या साड्यांचा आणि म्हणूनच त्यांच्या विचारांची जी विशालता होती त्या विशालतेनं तमाम माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। शांतता, विशालता आणि विचारांची प्रगल्भता म्हणजे निळा रंग आणि निळ्या रंगाची साडी हीच होती आमच्या महानायकांची। पिवळा रंग, अहो सूर्य जसा त्याची किरणं सर्व सृष्टीवरच्या प्रत्येकाला देतो, सजीवाला आणि निर्जीवाला सगळ्यांना सारखी देतो, तसंच या महापुरुषांनी देखील, या महानायकांनी देखील आपलं कार्य तमाम समाजातील तमाम पुरुषांना आणि स्त्रियांना पोहोचावं याचाच प्रयत्न केला। मेंदू कार्यक्षम होण्यासाठी, सृजनशीलता, मानसिक सर्वस्वता येण्यासाठी, आपल्या मेंदूला मानसिक आणि बौद्धिक प्रगती मिळविण्यासाठी हा पिवळा रंग अत्यंत उपयुक्त असतो। ज्ञान, विद्या, सुख, योग्यता याचं हे प्रतीक आहे आणि म्हणूनच आमच्या महानायकांच्या साड्यांचा रंग पिवळा असावा। मला वाटतं केशरी असावा त्यांच्या साड्यांचा रंग, कारण लाल आणि पिवळा मिळून केशरी बनतो आणि लाल आहे ऊर्जा, शक्ती आणि प्रसन्नता आणि पराक्रमाचं प्रतीक, तर पिवळा रंग आहे समस्त बौद्धिक प्रगतीचे, ज्ञान आणि विद्या, सुख आणि समृद्धीचे आणि योग्यतेचे प्रतीक। काळा रंगही असावा त्यांच्या साड्यांचा, कारण सर्व चांगले वाईट सगळे शोषून घेण्याचे आणि त्यातून एकदम उभारून येण्याचे जे तत्व आहे काळ्या रंगाचे, हेच तत्व या महानायकांचे सुद्धा होते। हिरवा रंग असावा यांच्या साड्यांचा, कारण हिरवा रंग म्हणजे आल्हाददायक, संपन्नता, शांती, थंडावा, सुख, समृद्धीचं ते प्रतीक आहे। पांढरा रंग असावा त्यांच्या साड्यांचा, कारण पांढरा रंग म्हणजे शांती, सत्य, निर्मळता, स्वच्छ, बौद्धिक, मानसिक स्वच्छता, इमानदारी या सगळ्यांचं ते प्रतीक आहे आणि म्हणून त्यांच्या साड्यांचा रंग पांढरा असावा। मला वाटतं मित्रांनो, त्यांच्या साड्यांचा रंग गुलाबीही असावा, कारण प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक म्हणजे गुलाबी रंग आहे। होय मैत्रिणींनो, हे सारे रंग त्यांनी एकवटले आणि म्हणून ते तुम्हाला आम्हाला हे सारं ऐश्वर्य, हे स्वातंत्र्य देऊ शकले। मैत्रिणींनो, ज्या देवीच्या साड्यांच्या शोधात तुम्ही फिरता आहात ना, अगं ती देवी म्हणजेच तुम्ही आहात। जी अष्टभुजाधारी दुर्गा म्हणता ना, ती दुर्गा ही तुम्हीच आहे। बघा दुर्गेची नावं काय काय। पहिलं नाव आहे दुर्गेचं शैलपुत्री। शैलपुत्री म्हणजे काय की आपलं जे छोटं रूप असतं, बाळरूप, आईवडिलांच्या घरचं ते रूप, कुमारिकेचं रूप म्हणजे शैलपुत्री। आईवडिलांचं प्रेम घ्या आणि आईवडिलांना प्रेम द्या। ब्रह्मचारिणी हे दुसरं रूप देवीचं। ह्या रूपात काय असतं की जसं तुम्ही आम्ही शाळेत जातो, शिकतो, या समाजासाठी, पुढे येणाऱ्या परिवारासाठी, आपल्या पर्यावरणासाठी जे काही आपण शिक्षण घेतो, ते शिक्षण घेत असताना अत्यंत त्यागमयी भूमिका आपली असते, अत्यंत संयम आपल्यामध्ये असतो, तपस्या आपली असते आणि ह्या सर्वांमधून आपण जे शिक्षण घेतो ते म्हणजे आपलं ब्रह्मचर्य। आपलं कुठेही लक्ष न जाऊ देता आपण कठीण परिश्रमातून ही तपस्या पूर्ण करत असतो। तिसरं असतं चंद्र घंटा।
चंद्रघंटा. चंद्रघंटा किंवा चंद्रघंटी त्याला आपल्याला म्हणता येईल. चंद्रघंटी म्हणजे ही अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, ज्ञान आणि कौशल्याने आपण परिपूर्ण झालेलं आहे. जसं गुण आहे तर 9 गुण आपल्यामध्ये आलेले असतात. ज्ञान असतं, चारित्र्य असतं, प्रेम असतं, शांती, सुख, आनंद, शक्ती, कौशल्य, समाधान यांनी आपण परिपूर्ण झालेलं असतो. 9 रस जे आपल्या जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात, जे करुण आहे, वीर आहे, विभत्स आहे, शृंगार आहे, भयानक आहे, अद्भुत आहे, रौद्र आहे, हास्य आणि शांत आहेत, या रसांनी आपण परिपूर्ण असतो. आणि जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व कला गुणांनी सुद्धा आपण परिपूर्ण झालेलो असतो आणि पुढील प्रक्रियेसाठी आपण सज्ज असतो. चौथी अवस्था असते आपली कुष्मांडा. देवीचं चौथं रूप म्हणजे आपली चौथी अवस्था कुष्मांडा. म्हणजे या अवस्थेमध्ये आपलं लग्न झालेलं असतं आणि या अवस्थेमध्ये आपण गर्भधारणेच्या स्थितीत असतो. गर्भधारणा झाल्यानंतरही आपल्या बाळाला, आपल्या येणाऱ्या नवीन जीवनाला आपल्याला काय द्यायचं आहे, त्याला कोणते संस्कार द्यायचे आहे, त्या पद्धतीनं आपण गर्भधारणेत आपलं आचरण ठेवत असतो आणि तशा प्रकारचे संस्कार आपल्या गर्भाला देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर स्कंदमाता म्हणजे बाळाला जन्म झाल्यानंतर आपण आईच्या रूपात येतो. माया, प्रेम, वात्सल्य हे सर्व म्हणजे एक आई म्हणून त्या बाळाला जे जे देता येईल ते सर्वस्व देण्याचा, ते संस्कार देण्याचा संपूर्ण प्रयत्न आपण स्कंदमाताहून करत असतो. त्यानंतर येतं कात्यायनी. कात्यायनी म्हणजे आईची ती अवस्था ज्या वेळेला बाळ थोडे मोठे झालेले असतात आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, त्या मुलांची जबाबदारी, त्या घरचे निर्णय तिला घ्यायचे असतात. ती आता कुणावर अवलंबून नसते, स्वावलंबी झालेली असते, स्वयंनिर्भर झालेली असते. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत असते आणि ही जी तिची अवस्था असते ही म्हणजे कात्यायनी. त्यानंतर कातरात्री हे एक रूप आहे. कातरात्री म्हणजे काय मैत्रिणींनो, तर सृष्टीची निर्माता ही स्त्री आहे. तशीच तिच्यावर जर अन्याय अत्याचार झाला तर त्या सृष्टीचं विध्वंस करणारी सुद्धा स्त्री आहे. धर्मासाठी, चारित्र्यासाठी, संस्कारासाठी स्त्री ही रौद्ररूप धारण करू शकते. तिच्या आत्मसन्मानासाठी, तिच्या आत्मसन्मानास ठेच लागल्यास, तिच्या निर्भरतेस ठेच लागल्यास, तिच्या निर्णयास ठेच लागल्यास किंवा तिला अपमानकारक वागणूक दिली जात आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा ती रौद्ररूप सुद्धा धारण करते. आपल्याला दुर्गेची कथा माहिती आहे की जेव्हा महिषासूर ऐकतच नव्हता तेव्हा या देवीनं दुर्गेचं रूप धारण केलं. म्हणजेच ती कातरात्री झाली आणि त्या महिषासुराचा वध केला. मैत्रिणींनो, हे रूपही तुमचं आमचंच आहे. त्यानंतर महागौरी. महागौरी म्हणजे एक पारिवारिक रूप. जसं ऐतिहासिक तुम्ही एक उदाहरण चित्र पाहिलं असेल नेहमी, तर शंकर, त्याच्या बाजूला पार्वती, गणपती आणि कार्तिकेय बसलेला असतो. म्हणजे एक सुंदर असं परिवाराचं जे चित्र आहे तेच तुमचं आणि आमचं असतं. या महागौरीच्या स्थितीमध्ये आपण संपूर्ण आपला जे परिवार आहे, त्या कुटुंब आहे, त्या परिवाराला एकसंघ बांधतो. आपल्या कुटुंबाला समाजासोबत सुद्धा एकसंघ बांधतो. या पर्यावरणासोबत त्याला एकसंघ बांधतो. या नैसर्गिक हवा, पाणी आणि ही जी जमीन आहे याच्याशी त्याला एकसंघ बांधण्याची आपली महत्वाची जबाबदारी आपण या महागौरीमध्ये अत्यंत शांतपणे, संयमपणे, निर्भीडतेने आणि अत्यंत निर्णय क्षमतेने पार पाडत असतो. आणि शेवटची आपली भूमिका असते सिद्धिदात्री. सिद्धिदात्री म्हणजे काय, तर सगळं मुलींची लग्न झालेली आहे आणि नातवंडांचे दिवस आलेले आहे. तर नातवंडांसोबत खेळणं, नातवंडांना आपले अनुभव सांगणं, त्यांच्यावर संस्कार करणं, माझ्याजवळ जे जे आहे ते मी नातवंडांना दिलं पाहिजे. संपत्तीच नव्हे तर सुख, समृद्धी, ज्ञान सारं मला किती देता येईल तेवढं मी नातवंडांना दिलं पाहिजे. ही जी माझी भूमिका असते, मानसिकता असते, ही असते सिद्धिदात्री. मैत्रिणींनो, झालात ना मग तुम्ही नवदुर्गा? म्हणूनच तुम्हाला सांगणं आहे की कुठेही कुठल्याही मूर्त्यांच्या मागे न धावता तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. स्वतः तुम्ही आत्मनिर्भर आहात. स्वतःची तुमची निर्णय क्षमता आहे, स्वतःचं तुमचं स्वावलंबन आहे, स्वतःचा तुमचा आत्मसन्मान आहे, स्वतःचं तुमचं चारित्र्य आहे. हे सगळं सांभाळण्यासाठी अत्यंत शांततेनं, अत्यंत संयमानं, अत्यंत निर्भीडपणं आपण जागरूक असलं पाहिजे. या समाजामध्ये वावरत असताना ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्यांना आपण अव्हेरलं पाहिजे आणि ज्या चांगल्या रूढी परंपरा आहेत, ज्या आत्ताच्या सध्याच्या आधुनिक
या काळासाठी ज्या आवश्यक आहेत, आपल्या मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या त्या गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजेत. आता आपली कोजागिरी येणार, त्यात आपण बाहुल्यांचे गाणे म्हणणार, असलं ग सासर माझं, तसलं ग सासर, म्हणजे सासरची बुराई सगळी वाईट जेवढं काही सांगता येईल तेवढं त्या गाण्यांतून सांगतो. तर ही आता काळाची गरज नाही मैत्रिणींनो, यातून आपण थोडं परिवर्तन आणलं पाहिजे. आता दिवाळी येणार, खूप सारी आतिषबाजी करणार, आपण वायू प्रदूषण करणार, या हवेचं प्रदूषण करणार, ते आपण टाळलं पाहिजे. दिव्यांच्या मदतीनं, दिव्यांची जी रास आहे ही ती लावा, आपलं घर प्रसन्न करा. दसऱ्याच्या निमित्तानं जी झाडाची तोड करतो, जी झाडांची पानं तोडतो, ती पानं तोडू नका, कारण आपट्याची पानं ही दुसऱ्या कोणत्या प्राणी पक्ष्यांचा निवारा असतात, म्हणून कृपया त्याची तोड करू नका. मैत्रिणींनो, आपल्या पाण्याचं प्रदूषण होऊ नये यासाठी बेलपत्री वगैरे जे काही तुमचं पूजेचं साहित्य असतं ते पाण्यात शिरवू नका. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मैत्रिणींनो, तुम्ही जर सृष्टीच्या निर्मात्या आहात, तुम्हीच तिचं संवर्धन करता आणि रक्षण करताही आहात. आणि म्हणूनच जलसंवर्धन असो, वायू प्रदूषण असो, जलप्रदूषण असो, आपल्या मातीचं प्रदूषण असो, हे सगळं प्रदूषण होऊ नये याची जबाबदारी सुद्धा आपण घ्यावी. मैत्रिणींनो, 7 रंगाच्या 7 साड्या म्हणजे आपले 9 रंगांच्या 9 साड्या म्हणजे आपणच. हे आपल्यातले गुण, आपल्यातले कौशल्य आहेत, याची जाणीव आपण ठेवावी. दुसऱ्या कोण्या गोरगरिबांना जर साड्यांची मदत लागत असेल तर आपल्या जवळच्या साड्या त्यांना द्याव्यात, त्यांची मदत करावी. वृद्धाश्रमातल्या म्हाताऱ्या लोकांना खाऊ घालावं. या ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला करता येत असतील, जी अपंग मुलं आहेत, जी निराधार मुलं आहेत, त्यांना काही देता येत असेल तर द्यावं. जेवढं देता आलं तेवढं द्यावं, कारण आपले सण उत्सव हे देण्याचं उत्तम उदाहरण आहे. दातृत्वाची एकमेव अशी संस्कृती म्हणजे ही आपली संस्कृती आहे मैत्रिणींनो. तेव्हा या संस्कृतीचं आपण भान ठेवावं. एवढंच या प्रसंगी सांगते आणि थांबते. आमचे माननीय गुरुवर्य दशरथ कुलधरण सर, आम्हा सर्व सावित्रीच्या लेखींच्या वतीनं आणि माझ्याकडून व्यक्तिशः आपणास या नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय ज्योती, जय सावित्री.